नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मनोज सावकारे, हेनिस्टा सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण कंकराडा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आहोत। सदर प्लॉट अदिरा मिरचीचा त्या ठिकाणी लागवड आहे। सोबत शेतकरी बांधव आपल्या आहेत, सोयगावचे काही प्रगतिशील शेतकरी, माडेगावचे काही शेतकरी, त्याच व्यतिरिक्त कंकराड्याचे प्रगतिशील नर्सरी धारक आपल्यासोबत आहेत, कदम साहेब। आणि शेतकऱ्यांचं नाव त्या ठिकाणी आहे सागर सिंग राजपूत। सागर भैया नमस्कार। नमस्कार। तुमचा पूर्ण परिचय करून द्या। सागर बालचंद राजपूत नाव, गाव कंकराळा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। लागवड किती तारखेची झालेली होती या वाणाची? लागवड 23 मे 2025। 23 मे 2025 ची लागवड होती। मध्यंतरीच्या परिस्थितीमध्ये पावसाची कशी परिस्थिती होती या 3 महिन्यात 4 महिन्यामध्ये? पाऊस सतत चालू आहे। पाऊस सतत चालू आहे। ही लागवड 23 मे 2025 ची आहे आणि आजची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025। साधारणतः 110 ते 115 दिवस या प्लॉटला होऊन गेलेले आहेत। सागर भैया, आतापर्यंत किती तोडे या प्लॉटचे झालेत किंवा आजचा तोडा कितवा चालू आहे? आजचा तोडा 5वा चालू आहे। आजचा तोडा 5वा चालू आहे। इथे आपण जे झाडं लावले आहेत दिराचे, हे किती झाडं लावलेले आहेत? 4,500 झाडं लावलेली आहेत। 4,500 झाडं त्या ठिकाणी लावलेले आहेत। अपेक्षित उत्पादन चौथ्या तोड्याला जे काही झालं तुम्हाला, तर ते किती? ते 40 ते 42 क्विंटल माल चौथ्या तोडाला निघाला त्याचा। म्हणजे शेतकरी बांधवांनो, साधारणतः 900 ग्राम एका झाडाला उत्पादन त्या ठिकाणी मिळालेलं आहे अदिरा या मिरचीला। याच्यामध्ये काय तुम्हाला खासियत वाटते? व्हायरस बद्दल लढायची क्षमता कशी याची? हा, व्हायरसला टिकून ठेवते। व्हायरस इतका येत नाही या व्हरायटीवर। मिरचीची शायनिंग कशी वाटते तुम्हाला? शायनिंग सकाळी खूप चांगली आहे। मार्केटला नेताना याला काही रेट वगैरे? हा, रेट वगैरे थोडा शिल्लक मिळतो, 1-2 रुपये। ओके। त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, ही मिरची जर बघितली, पूर्ण टचाटच भरलेली अशी मिरची आहे। तर याचा फायदा तुम्हाला काय आहे? याचं वजन वगैरे काय? हो, वजन खूप जास्त येते या अदिरा वाणाचं। त्या व्यतिरिक्त तोडायला कशी? तोडायला सोपी जाते मजुराला। मजूर खुश आहे का हो, तोडताना? खुश आहे। त्याला उत्पादन त्या ठिकाणी जेव्हा तो तोडतो, तो एक मजूर किती माल त्या ठिकाणी तोडतोय? 60-70 किलो एक मजूर एका दिवसात तोडतो माल। त्याचप्रमाणे सेटिंग दाखवू शकतो आपण। हा, पूर्णपणे टचाटच भरलेलं आहे। प्रत्येक कांडीला त्या ठिकाणी माल त्या ठिकाणी दिसतोय। कदम साहेब आपल्या सोबत आहेत आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव कदम साहेबांना त्या ठिकाणी आहे। प्रवीण कदम साहेबांचं नाव, आणि बऱ्याच वर्षापासून नर्सरी सुद्धा चांगल्या पद्धतीचे, योग्य दर्जाचे आणि वाजवी रेटमध्ये त्या ठिकाणी रोपं उपलब्ध करून देतात। मिरची असेल, कलिंगड असेल, टोमॅटो असेल, वांग असेल, तर त्यांचं पण आपण या ठिकाणी फीडबॅक नोंदवूया। ते प्लॉट बघायला आलेत, त्यांनी याच्या अगोदर पण 4-5 वेळेस प्लॉट बघितला। नमस्कार कदम साहेब। नमस्कार। काय वाटतं तुम्हाला या व्हरायटीचं नाव काय? या ठिकाणी आपण हेनिस्टा सीड्स या कंपनीचे अदिरा हे वाण या ठिकाणी लागवड केलेलं आहे। या परिक्षेत्रावर आपण पीक पाणीच्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत। खूप सुंदर असं हे वाण आहे। इतर व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये या वाणाची चकाकी, लेंथ आणि सीड काउंट जर आपण बघितला तर खूप छान आहे। याचा फायदा आपल्याला असा होतो, सीड जास्त असल्या कारणाने हे वेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे येतं। चकाकी असल्या कारणाने हे वाण एक्सपोर्टसाठी खूप चांगल्या प्रकारे विकलं जाऊ शकतं। आणि 5वा तोडा या ठिकाणी या प्रक्षेत्रावर आता चालू आहे आज रोजी। तरीसुद्धा खूप छान प्रकारची लेंथ आहे, जी इतर व्हरायट्यांमध्ये आपल्याला 5व्या तोड्यामध्ये भेटत नाही। तर शेतकऱ्यांनी येणाऱ्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करून या वाणाची लागवड करावी, असं मी आग्रह करतो। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, जे परिसरामधून आलेले आहेत, प्रगतिशील शेतकरी आहेत, आणि त्यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी अभिप्राय त्या ठिकाणी नोंदवूया। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं नाव सांगा? आबा नावी सोयगाव। आबा नावी सोयगाव। किती वर्षापासून आपण मिरची लावतोय? मी 5 वर्षापासून। 5 वर्षापासून आपण मिरची त्या ठिकाणी लागवड करतोय, बरोबर? तर आता आपण हा प्लॉट बघायला आलो, हेनिस्टा कंपनीचा अदिरा वाण। याच्यामध्ये काय असे 5 पॉईंट तुम्ही प्राकर्षाने सांगू शकता की आजूबाजूला जे आहेत इतर वाण, त्याची परिस्थिती काय आहे सध्या, ते सुरुवातीला सांगा। परिस्थिती अशी, आता तो काय प्लॉट बघितलाच नाही मी, म्हणजे झाडाची साईज पण मस्त आहे आणि माल पण एकदम भारी लागलेला आहे। आणि आता समजा ब्लॅक थ्रिपचा जास्त प्रादुर्भाव आहे, तर ब्लॅक थ्रिप्स म्हणून नाहीच नाही प्लॉटवर। समजा या प्लॉटवर ब्लॅक थ्रिपचा काही प्रादुर्भाव जाणत नाहीये। त्या व्यतिरिक्त याचं फळाची क्वालिटी बद्दल काय वाटतं? क्वालिटी पण चांगली आहे
आणि सका पण चांगली समजा. चकाकी चांगली आहे. हा बरोबर. वजनाला कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. वजनाला चांगलं वाटतं. त्या व्यतिरिक्त एक्सपोर्टमध्ये जे आपण कॅल्क्युलेशन करतो शेतकरी बांधवांनो, की त्याचं देठ हे त्या ठिकाणी सरळ पाहिजे, चकाकी त्याला चांगली पाहिजे आणि एक्सपोर्टला साधारणतः 12-15 दिवसापर्यंत याचं कलर लालमध्ये कन्वर्ट व्हायला नको. बरोबर. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं या वाणामध्ये? काय आल्यानंतर प्रातर्शाने तुम्हाला काय जाणवतं अजून? मेन म्हटलं तर समजा वजन पण चांगलं आहे आणि मिरची मध्ये लांब आहे, फळसंख्या पण जास्त आहे आणि रोगाला पण सहनशील समजा. असं वाण आपण कधी बघितलंय का नाही, की नाही, एवढी सेटिंग त्या वाणाला त्या ठिकाणी दिसते? नाही बघितलं. झुपक्यामध्ये सेटिंग आपण बघू शकतो शेतकरी बांधवांनो. कांडोकांडी माल त्या ठिकाणी आहे. शेंडा अजून पण त्या ठिकाणी फ्रेश आहे. धन्यवाद. धन्यवाद कदम साहेब. धन्यवाद सागर भैया. धन्यवाद दादा.